नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे, शिव सकाळ. मी तुमचा सर्वांचा लाडका कोकणी एक्सू आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त आमची आज किल्ले लोहगडला मोहीम आहे, स्वच्छता मोहीम व गड भ्रमंती मोहीम. तर आम्ही आता एक्झॅक्ट आहे एकविराज आपलं एकविरा मंदिरच्या कमानीपाशी खाली. आता तिथून आम्ही जाणार आहे लोहगडला. तो बघू शकता आपल्या सोय इथे. मी एक्झॅक्ट इथं समोर दिसतंय आपल्याला एकविराईच्या मंदिराची कमानी. इथं आम्ही थांबलो आहे. आमची मुंबईवरून मंडळी येत आहेत आणि माझ्यासोबत आहे त्या मयूर, फर्स्ट टाईम आला आहे आपल्यासोबत. आणि इकडे बाकीची पोरं आहेत, आपली गाडी लावतात. वातावरण बघ कसं एकदम मस्त आहे, धुकं थंड हवा. तर इथून आम्ही आता निघणार आहे. आमची मुंबईची पोरं आले की मुंबईवरून थोडी येतात पोरं आहेत, थोडे ट्रॅफिकमध्ये अटकलेत. आज कशी सर्वांना सुट्टी असल्यामुळे सर्वजण बाहेर निघाले. आम्ही इथं हॉटेलात थांबलो आहे. आता नाश्ते वगैरे करायचा, नाश्ते वगैरे करून आता इथून निघायचं आहे किल्ले लोहगडला. चला तर मग पाहू आपला पुढचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मंडळी इथं आता चालू आहे आपलं गाड्याचं शूट. मयूर गाड्याचं शूट करतोय, दाखवतो तुम्हाला बघा. शूट चालू आहे. ही आपली गाडी, आपलं रॉकेट. आपले फोटोग्राफर फोटोशूट करतायत, बघू काय करते. अजून मंडळ आम्ही इथेच आहेत. 10:30 वाजले, 10:30 पावणे 11 वाजले. एकवीरच्या कमानीपाशीच आहे अजून. आज मुंबईची मंडळी काय आली नाही, ट्रॅफिकमध्ये अडकली. बघू आता त्यांना किती वेळ लागतोय. मोहिमेचा टायमिंग दिला होता 9, आता वाजलेत 11. हिंदू धर्मरक्षक सामाजिक संस्था या संस्थेची फर्स्ट मोहीम होती आणि फर्स्ट मोहीमलाच लेट झालं आहे. अजून काय करणार, ऑप्शन नाही. ट्रॅफिक पण खूप आहे, पावसाचे दिवस आहेत, थोडं ॲडजस्ट करावं लागतं. आपली बाकीची मंडळी इथं हॉटेलमध्ये बसली आहेत, दाखवतो तुम्हाला. टेम्पो घेऊन मंडळी आलीत, आपली पोरं. विकी विकी ए विकी, या आपले संस्थेचे उपाध्यक्ष विकास सकपाळ. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण आलेलो आहोत दुर्ग लोहगड या मोहिमेसाठी. तर मोहिमेची सुरुवात आपण 9 वाजल्यापासून करणार होतो, तर आता वाजलेत 11. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आमचे पोरं तिथं बसलेले झोपायचे. आता यापुढे पण काय बोलू शकत नाही. तर मंडळी आम्ही फायनली निघालो आता तिथून लोहगडला. चला तर बघू आता पुढचा प्रवास लोहगडचा कसा होतो. वॉटरफॉलला गर्दी बघा मंडळी किती येते, फुल गर्दी.
मोठे धबधबा. आगे हे शेट कुठं आलंय? ट्राफिक क्लिअर करत करत चाललोय. लय घाण ट्राफिक आहे, लय घाण. रस्ता छोटा आहे, गाड्या मोठे आहेत. म्हणजे फुले झाले लगेच खाली बघू. सगळं लगेच ते लगेच. पुढच्यानी कुठं पाय ठेवलाय? हा हॅलो. फायनली आपण गाड्याच्या पायथ्यापाशी पोचलोय. आता गाडी पार्क करून देऊ. बघा माकडं कशी बसली. तर मंडळी आम्ही फायनली गाड्याच्या पायथ्याला पोचलोय. माझ्यासोबत आता मयूर आहे. बाकीची मंडळी पुढे चालली. बघू शकता किती गर्दी आहे इथं. आपली पोरं इथं सगळे थांबलेत. भेटत नाही ना पण. हॅलो. माझं नाव प्रथमेश सचिन कदम. तर आता आपण लोहगडाला चाललो आहे. तर मी तुम्हाला पूर्ण हा जो गड आहे तो तुम्हाला इतिहास सांगणार आहे. आणि जे आपले दोन महान छत्रपती आहेत, शिवराय आणि आपले संभाजी महाराज, यांचा तुम्हाला मी इतिहास सांगणार आहे. ठीक आहे. तर आता आपण जात असताना कुठलाही वरती जो बुरुज वगैरे आहे त्याच्यावरती बसू नका. त्याची अवस्था आता चांगली नाही. आणि अजून हे पाऊस पडल्यामुळे त्याचे सगळं जे दगडी आहेत ते सगळे ढासळलेले आहेत. होईल काय, दगड खाली पडेल, आपण वरती जाऊ असं विषय. कारण का सह्याद्री सोबत मस्करी कोणी करू शकत नाही. सह्याद्री असं आहे. आपण आलोय, आपल्याला सगळं बघायचं आहे. आणि दादांनी चांगला उपक्रम केला आहे. चांगला उपक्रम केला आहे. असंच आपल्याला गडकोटांसाठी कायम उभं राहावं लागणार आहे. काय आता आपण परिस्थिती बघतोय तर काय अवस्था आली किल्ल्याची. जत्रा करून टाकलेली आहे. किल्ल्याला एवढं महत्त्व आहे कारण महाराजांनी जेव्हा सुरत माहितीच आपल्याला की दोनदा महाराज सुरतला गेलेत. आणि जो सगळा धन आणला आहे, एकदा सगळं धन या किल्ल्यावर ठेवला आहे. आणि वरती लक्ष्मी कोटी महाराजांनी एक मोठी कोटी आहे ती तयार केली आणि त्यात सगळं धन ठेवलं होतं महाराजांनी. एवढा या जो हा गड आहे त्याला एवढा इतिहास आहे. पण आज याची अवस्था बघ कशी आहे. वाईट वाटतं की ना सगळ्यांना बघून. हे कुठे ना कुठे आपल्याला बदलायचं आहे. आणि गडकोटांसाठी आपल्याला कायम उभं राहायचं हे लक्षात ठेवा. कारण का गडकोट म्हणजे शिवराय आणि शिवराय म्हणजे गडकोट. महाराजांच्या आयुष्यामध्ये गडकोटांचं एवढं महत्त्व आहे. गडकोट होते म्हणून महाराजांनी 350 वर्षा आधी राज्याभिषेक घडवला. ते जर नसले असते तर आज हे बघा आता राखी दिसते का, ते बांधायला मला बहीण नसती, माझ्या आईने टिकली नसती लावली. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गडकोटांचं खूप महत्त्व आहे. फक्त दगड नाही आहे,
दगड असतील ते बाकीच्यांसाठी, आपल्यासाठी दगड नाही आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला दिसले असतील लगेच कळवा. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. आता आपण जात असताना कोणी आपल्याला जर दिसलं की काय गुटखा, तंबाखू, सिगरेट बिगरेट काय असेल तर पहिलं प्रेमात सांगा. जर नाही ऐकलं तर मग आपलं प्रेम दाखवत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आजूबाजूला दिसलं तर लगेच कळवा. दादा पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत. आपण सगळे आहेत. आता आपण चाललो आहे. कसं आहे, आता आपण चाललो आहे तर बाकीचे लोक पण ऐकत ऐकत आपल्यासोबत येतील. माझा म्हणजे चांगला अनुभव आहे की असं कुठल्या ग्रुपसोबत जात असेल ना, जे लोक ऐकतात ना ते लोक समोर येतात. ठीक आहे. निघूया आता आपण एक घोषणा घेऊया. निघूया. चालेल. शिववंदनावरती घेऊया डायरेक्ट. जे वरती महादेवाचं मंदिर आहे ध्वजवंदन वगैरे मी जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही माझ्याशी बोला. हां. सगळं आपल्याला संवाद करता येईल. ठीक आहे. आता हा जो किल्ला आहे लोहगड, आता इतिहास असा आहे. आता येताना आपल्याला 2 लेण्या दिसल्या बघा इथं, भेडसे आणि भाजी लेणे. बरोबर दिसल्या. त्या लेण्या 2000 वर्ष जुन्या आहेत. किती? 2000 वर्ष जुन्या. आणि जे आपल्याकडे कागदपत्र आहेत किंवा जे आपले पुरावे आहेत तर असं लिहिलं की त्या 2000 जे आहेत वर्ष जुन्या लेण्या त्यापेक्षा हा किल्ला जुना आहे. म्हणजे विचार करा हा किल्ला किती जुना असेल. म्हणजे जवळजवळ राष्ट्रकूट, त्याच्यानंतर चालुक्य, शिलाहार, यादव, निजाम, आदिलशाही, आपले महाराज, मग पेशवे, मग इंग्रज, एवढा मोठा प्रवास केला या किल्ल्याने. किल्ल्याचं नाव जर तुम्ही बघितलं लोहगड, का नाव लोहगड आहे ते तुम्हाला कळेल. जाऊन लोहासारखा मजबूत आणि भक्कम किल्ला आहे म्हणून लोहगड नाव आहे किल्ल्याचं. 1630 मध्ये एक या मातीमधली सगळ्यात मोठी गोष्ट घडली. काय घडली 1630ला? महाराजांचा जन्म. बरोबर. तेव्हा 1630 मध्येच हा किल्ला जो होता तो आधी होता निजामशाहीकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1630 मध्ये आदिलशाहीचा होता बिजापूरचा. आता तुम्हाला हे तर माहिती असेल की आदिलशाही काय, निजामशाही काय, कुतुबशाही काय. बरोबर. आदिलशाही खाली आहे आपलं कर्नाटकच्या इथं, निजामशाही हैदराबादच्या इथं आहे आणि कुतुबशाही त्याच्या पलीकडं म्हणजे गोळकोंड्याला. ठीक आहे. तर अशा ह्या 5 होत्या. ठीक आहे. तर निजामशाहीच्याकडून 1630 मध्ये आदिलशाहीने हा किल्ला जिंकला आणि तेव्हाच महाराजांचा जन्म झाला होता. आता मी विचारतोय, मला माहिती सगळ्यांना माहिती असेल तरी विचारतोय की कुठल्या दुर्गावरती झाला होता जन्म महाराजांचा. आता कधी पण लक्षात ठेवा, बोलताना काय बोलायचं आहे, दुर्गश्री शिवनेरी. दुर्गश्री का? आणि तिथून आपल्या सगळा इतिहासाचा श्री गणेश झाला आहे आपल्या स्वराज्याचं, म्हणून दुर्गश्री शिवनेरी. दुर्गराज राजगड का? राज 25 वर्ष महाराजांनी त्या किल्ल्यावरती राहून राज्य केले अक्षरशः, म्हणून दुर्गराज राजगड. आणि दुर्गेश्वर श्रीमान रायगड. महाराज तिथं निद्रावस्थेत शांत अजून पण झोपले. 1680ला जो 3 एप्रिलला महाराजांचं तिथं देहांत झालं. त्याच्यानंतर अजून पण महाराज तिथं आहेत म्हणून तिथे त्यांना ईश्वर प्राप्ती झाली आहे, म्हणून दुर्गेश्वर श्रीमान रायगड. तर दुर्गेश्वर शिवनेरीवरती महाराजांचा जन्म तेव्हाच झाला 1630ला. आणि त्या काळी जे त्यांचे वडील होते म्हणजे आपले स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. ठीक आहे. त्यांच्यानी आपले जे इथला पूर्ण भागचा कंट्रोल निजामशाहीकडे हे होता, आधी कंट्रोल होता. 1630च्या आधीच सांगतो तुम्हाला. मग आदिलशाहीने इथं स्वारी केली आणि निजामशाहीकडून हा किल्ला जिंकला. ठीक आहे. आता पुढं काय झालं, 1656 साली महाराजांनी 32 जाताचा बोकड काढून काढला. ठीक आहे. कुठं आला? जावळीमध्ये. आता तुम्हाला मी सांगतो जावळीचं महत्त्व काय आहे. महाराजांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जावळी आली ना, महाराजांना 3 रत्न भेटले. 3 कोहिनूर हिरे. आज आपण बोलतोय कोहिनूर हिरे बाहेरच्या देशात आहेत, पण तेव्हा महाराजांना 3 कोहिनूर हिरे भेटले जावळीमध्ये. पहिला म्हणजे मुरारबाजी देशपांडे. ठीक आहे. दुसरं म्हणजे रायरी
म्हणजे जो आता मी तुम्हाला बोललो दुर्गेश्वर श्रीमान रायगड, त्याच्या आधी समोर रायरी होतं. हा रायरी त्यांना भेटला. तिसरं म्हणजे त्यांना भेटलं समुद्र, कोकण, आपली किनारपट्टी, इथं महाराजांनी नंतर आरमार उभारलं. हे 3 रत्न त्या पूर्ण जावळीच्या मोहिमेमध्ये महाराजांना भेटले. ठीक आहे. आता 1656 मध्ये जेव्हा अफजल खानला महाराजांनी मारलं, आपल्याला माहिती आहे सगळं इतिहास की प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांची भेट झाली. मग तिथं पुढं काय झालं, 3 मिनिटं लागली महाराजांना, फक्त 3 मिनिटं कोतळा बाहेर काढायला. पण 3 मिनिटाच्या मागं 3 वर्षाचं नियोजन होतं. ही गोष्ट सगळ्यांना माहीत नाही. ते 3 वर्षाचं नियोजन असल्यामुळं, चोख नियोजन असल्यामुळं ती जी कामगिरी होती ती 3 मिनिटामध्ये फत्ते झाली. ते 3 वर्षापासूनचं जे नियोजन लावून ठेवलं होतं महाराजांनी की अफजल खानला कसं ओढायचं जावळीमध्ये, आणि की आपलं सैन्य कमी होतं. अफजल खान आला होता 40,000च्या फौजेने, आणि आपल्या मराठीमध्ये जेमतेम जर तुम्ही सगळ्या किल्ल्यांची शिवबंदी पकडली तर एक 5-6 हजार फक्त आपल्या मावळा असेल. ठीक आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे कणभर लोकांनी परातभर लोकांचा पराभव केला. आणि अफजल खान साधा नव्हता, लक्षात घ्या. अफजल खान साधा नव्हता. याच अफजल खाननी एकदा औरंगजेबाला, जो दिल्लीचा बादशाह होता, जो त्या म्हणजे तो म्हणून घ्यायचा बादशाह दिल्लीचा, त्या औरंगजेबाला एकदा अफजल खाननी पकडलं असतं खाली आपल्या इथं दख्खनीमध्ये. म्हणजे एवढी ताकद असते अफजल खानची. त्या अफजल खानाला महाराजांनी जावळीमध्ये मारलं, आणि त्याच्यानंतर ते राजगडला गेले नाहीत. आता जरा मारला, एवढा भतीजाचा बोकड मारला, चला आता गाव जेवण ठेवू, निवांत झोपू, असला प्रकार नाही स्वराज्यात, लक्षात घ्या. महाराज गडपती आहेत. गडपती काय आहेत तुम्हाला सांगतो मी. 10 नोव्हेंबरला अफजल खान मारलाय महाराजांनी, बरोबर, तिथं पायथ्याशी. 21 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील, काय अंदाज, कुठे असतील? 21 नोव्हेंबरला महाराज पन्हाळ्यावरती उभे आहेत. आता प्रतापगड कुठे आहे, साताऱ्यामध्ये. पन्हाळा कुठे आहे, कोल्हापूरला. 140 किलोमीटरचा प्रांत महाराजांनी या पूर्ण जो 10 पासून ते 21 हे जे 11 दिवस आहेत, त्याच्यात 150 अंतर जे आहे ना हे पूर्ण, ते महाराजांनी जिंकलं आणि आपलं स्वराज्य वाढवलं. रस्त्यात असलेले 16 किल्ले जिंकले. 16 किल्ले कुणी विचार नव्हता केला ही गोष्ट अशी घडेल. आणि सगळ्यांना काय वाटत होतं की एकतर अफजल खान महाराजांना पकडणार, एकतर अफजल खान महाराजांना मारणार, असं सगळीकडे होती अफवा. कुणी विचार नव्हता केला की महाराज अफजल खानला मारणार आहेत. ते तिथंच थांबले नाहीयेत. त्यांचं झालं 11 तारखेला ते वाईमध्ये गेले. वाईमध्ये जे अफजल खानचं सैन्य होतं बाकीचं, तिथं त्यांनी छापा टाकला. ते सैन्य त्यांनी पूर्ण मारून टाकलं. त्याची जी घोडी, सगळं जे धन होतं ते भेटलं. त्याच्यानंतर 3 तुकड्या केल्या महाराजांनी. महाराज स्वतः खाली कोकणात उतरले. एका बाजून नेताजी पालकरांना पाठवलं सोलापूर मार्गे, आणि अजून एक तुकडी करून वरती पाठवलं कल्याण भिवंडीला. कल्याण भिवंडी राजापूर, कारण का जे बंदरं होती तिथं या अफजल खानाची जहाज आली होती. तिथं सगळा माल होता जहाजावरती, दारुगोळा असेल, काय धनसंपत्ती असेल, ते घ्यायला महाराजांनी असं 3 तुकड्या करून 21 नोव्हेंबरला महाराज पन्हाळ्यावरती उभे आहेत. रात्री 11 वाजता पोहोचलेत अंधारात. लक्षात ठेवा, मी गडपती का बोलते महाराजांनी. 10 वाजता रात्री 11 वाजता पोहोचल्यानंतर पण महाराजांना एवढी उत्सुकता आहे की पूर्ण गड, आपल्याला गड बघायचा आहे की गड कसा आहे, म्हणून महाराजांना गडपती बोलतात. उगाच शब्द लावले ना आपल्या रामदास स्वामींनी, याला अर्थ आहे. गडपती का बोलतात, एकमेव व्यक्ती आहे, जन्म पण गडावरती झालाय, राज्याभिषेक पण गडावरती झालाय, आणि मृत्यू पण गडावरती झाला. अख्खं आयुष्य गडांसाठी दिलंय. म्हणून ह्याला, या दगडांना एवढं महत्व आहे. लोकांना वाटतं पिकनिक स्पॉट आहेत, ते लोक समजतात, पण आपल्याला माहिती आहे काय वास्तू काय, याला महत्व किती. या दगडांनी त्या काळी म्हणजे जो शत्रू येणार चालून त्याचे वार झेललेत, म्हणून आज या पिढ्या उभ्या आहेत पुढच्या. तेव्हाची जी आता आपण जगतोय ना ही परिस्थिती बरी आहे, तेव्हाची परिस्थिती खूप बिकट होती, खूप बिकट होती. म्हणजे मंदिरात जाऊ शकत नव्हता माणूस त्या काळी. मंदिरात असेल तरी त्यांना भीती वाटायची की आपण आता मंदिरात चाललो तर कुणी आपल्यावरती हमला करेल. आपल्या बहिणी, आया बहिणींना पळवून घेऊन जायचे सिद्धी लोक, हापसी, आणि विकायचे आफ्रिकेत, युरोपात. ही परिस्थिती होती. म्हणून सांगते महाराज गडपती काय आणि या गडांचं महत्व काय. ठीक आहे. तर आता या जावळीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगितलं मी सगळं. आता इथं सांगतो पुढे तुम्हाला की जावळी जिंकल्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी महाराजांनी इथं मोहीम घेतली. आता आजूबाजूला 5-6 किल्ले आहेत तुम्हाला सांगतो मी. समोर विसापूर आहे, तिथे तुंग आहे, त्याच्या मागे तिकोन आहे, त्याच्या पलीकडे कोरीगड आहे, हा लोहगड, असे हे 5-6 किल्ले आहेत. याची मोहीम घेतली आणि हा किल्ला स्वराज्य झाला. या किल्ल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पायगुण लागला. ठीक आहे. किल्ला प्रसन्न झाला असेल. जेव्हा महाराजांनी किल्ल्याला बघितलं असेल, तुम्हाला माहिती आहे की महाराजांनी किल्ल्यांची नावं बदलली आहेत, बरोबर ना. तुम्हाला उदाहरण देतो मी, काय कोंढाण्याचा सिंहगड केला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुंग किल्ला आहे, तुंगला केलं कठीणगड, बरोबर. आणि आपला जो आहे रायगड आहे, रायरीचा रायगड केला. त्याच्यानंतर प्रतापगड हे महाराजांनीच बांधलेला किल्ला आहे, त्याच्यामुळे प्रतापगड, किल्ल्याचं नाव ठेवलं प्रतापगड. किल्ल्याचं बांधकाम चालू झालंय
2 वर्ष आधी, ठीक आहे, 59ला इथं पराक्रम घडलेला आहे, त्याच्या 2 वर्ष आधी बांधकाम झाले आणि नावाप्रमाणे प्रतापगडच्या त्या किल्ल्याने त्याचा प्रताप दाखवला 2 वर्षांनी. तिथं अफजल खान पडला. या किल्ल्याचं नाव का नाही बदललं? आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. जेव्हा महाराज इथं आले असतील ना, महाराजांनी किल्ल्याचं बांधकाम बघितलं असेल, एवढं भक्कम बांधकाम महाराजांना दिसलं असेल, म्हणून महाराजांना लोहासारखा वाटला गेला, म्हणून लोहगडच ठेवलं आहे नाव, बदललं नाही आहे. किंवा त्याच्या जे पुढचे जे आपल्याकडं पत्रव्यवहार आहेत आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये लोहगडच नाव आहे किल्ल्याचं. बाकीच्या किल्ल्यांचं जेव्हा त्याच्यानंतर जेव्हा मुघलांनी परत जिंकला किल्ला, किल्ल्याचं नाव बदललं, पण या किल्ल्याचं लोहगडच नाव आहे पत्रामध्ये. अजून एक या किल्ल्याला महत्त्व आहे. त्याच्यानंतर परत काय आलं आता, हे सगळं तुम्हाला सांगतो मी 60 सालीपर्यंत आलं आपण, ठीक आहे. 1660ला, आता मी जेव्हा 60 बोलतो तेव्हा 1600 लक्षात ठेवा, ठीक आहे. 60 सालीपर्यंत आता आलं, आपल्याकडेच किल्ला आहे. त्याच्यानंतर 6500 साली काय आलं आहे, तह झालं आहे पुरंदरचा, बरोबर. मिर्झा जयसिंग आला, 23 किल्ले महाराजांना द्यावे लागले. आता सगळ्यांना असं वाटतं की 23 किल्ले द्यावे लागले, पण ते 23 किल्ले नाही दिले, ते 17च किल्ले दिलेत. काही किल्ल्यांना एकच किल्ल्याला 2 किल्ले म्हणून नावं लावून दिलेत महाराजांनी, दाखवायला की 2 किल्ले आहेत. एक किल्ला एकच आहे, पण नावं त्याची 2 आहेत. साईडला एक किल्ला आहे, हा एक किल्ल्यामध्ये 2 नावं. अशा प्रकारे महाराजांनी त्यांचे किल्ले वाचवलेत. जरा किती किल्ले दिलेत? 23. राहिले किती महाराजांकडं? 15-16 किल्ले राहिले. तर त्या 23 किल्ल्यामध्ये हा लोहगडचा होता, हा द्यावा लागला महाराजांना मुघलांना, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 वर्षांनी परत मोहीम काढली महाराजांनी, किल्ला परत जिंकला. याच्यातून काय शिकायला भेटतंय? किल्ला गेला तरी महाराज शांत बसलेत का? आता काय नाही, माझे 23 किल्ले मी देऊन टाकलेत, गेले आता. एवढं म्हणजे विचार करा तुम्ही, एवढ्या मावळ्यांनी बलिदान देऊन जे किल्ले आपण मिळवलेत, आत्ताच्या आयुष्यामध्ये एक घर बांधायला 30 वर्ष लागतात तर 30 वर्ष तरी सुद्धा घर होत नाही पूर्ण बांधून, किंवा आपण विकत घेऊ शकत नाही. त्या काळी युद्ध करून जे गडकोट जिंकलेत, ते सही दिले, त्या तहानुसार 23 किल्ले द्यावे लागले महाराजांना. वाईट वाटलं असणार ना, दबाव किती आला असेल. एवढ्या माझ्या माणसं मी तिथं हे घातले, खर्ची घातले, एवढा जीव लावलाय किल्ल्यांवरती आणि किल्ले देऊन टाकतोय. पण त्या काही पर्याय नव्हता. का त्यांनी तह केला हे पण लक्षात घ्या. तह केला म्हणजे काय, महाराज कमजोर नव्हते, लक्षात घ्या. जाणता राजा आपण का म्हणतो महाराजांना, त्या पुरंदरावरती महाराजांचा जो कोहिनूर हिरा होता ना, मोरारबाजी देशपांडे, तो तिथं धारावरती पडला होता, लक्षात घ्या. आणि आपला राजा हे जाणणारा होता की गडकोट परत जिंकता येतील, पण या गडकोटांसारखी माणसं परत मिळवता येणार नाही, म्हणून तह केला. माझा एक असा गडकोटांसारखा माणूस जर असं धारावरती पडत असेल तर मी माघार घेतली तरी काय मला प्रॉब्लेम नाही, मी परत जिंकेल किल्ला, एवढा आत्मविश्वास महाराजांमध्ये होता. हे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे महाराजांकडून. खचून जायचं नाही आयुष्यात कधीच. अडथळे कोणाला येत नाही, सगळ्यांना अडथळे येतात, लाख अडथळे येतात, पण आपला जन्म ज्या मातीमध्ये झाला आहे. तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज बोलले की काय तुला सांगू लागतं का जय बोला म्हणून? कोणाला बोलायला लागतं का? आईच्या आपण जेव्हा गर्भामधून येतो ना, बाहेर जन्म घेतो, तेव्हापासूनच ही गोष्ट स्टॅम्प लागलेला असतो आपल्याला, हे बोलायचं आहे. कारण ती व्यक्ती तशी आहे, त्या व्यक्तीने तेवढं कार्य केलंय. किती वर्षाचं आयुष्य आहे? 50. किती? 50. 18,306 दिवस. 18,306 दिवस. त्यातला प्रत्येक दिवस त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी, आपलं जे भविष्य असणार आहे पिढ्यांसाठी, म्हणजे आपल्यासाठी रक्ताचा घाम केलाय, लक्षात घ्या. नुसत्या विचार केलाय, म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये महाराजांनी एवढं महाराज एवढे वेळेचे पुढे होते की ते जरी इथं आले असतील ना त्या काळी, जेव्हा त्यांनी किल्ला जिंकला असेल, तेव्हा किल्ला पूर्ण फिरले असतील, पहिला बसले नसतील जागेवरती शांत की इथं काय करता येईल मला, इथून मला काय भेटेल, हे सगळं अभ्यास केला असेल. म्हणून गडपती आहेत महाराज. त्यांना हे पूर्ण या जे भूगोल आहे ना, भूगोलाचं ज्ञान असल्यामुळं महाराज एवढे छत्रपती होऊ शकते, लक्षात घ्या. महाराजांच्या आधी पण खूप सारे राजे होते किंवा नंतर पण होते, पण तेवढं कर्तृत्व कोणाचं आहे का नाहीये? आणि काय महाराजांना या भूगोलाचा पूर्ण अभ्यास होता. आता जावळीचं उदाहरण घ्या तुम्ही, प्रतापगडचं. तिथं तो डोंगर तसा होता, भोरप्या नावाचा डोंगर होता. तो आधीपासून 100-200 वर्षांपासून तिथे डोंगर होता, पण महाराजांनाच का वाटलं की इथं किल्ला बांधू शकतो प्रतापगड? आहे ना याच्यामध्ये दुर्ग स्थापत्य. तो किल्ला तुम्ही गेलात कधी प्रतापगडला? बघितलं कोणी प्रतापगड? किल्ला जर नीट बघा, किल्ला छोटा वाटतो, पण जर तुम्ही याची पूर्ण मांडणी बघितली ना, जर आजूबाजूचे घाट वाटा बघितले, तुम्हाला अख्खं जंगल आहे, तो वनदुर्ग आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तिथं सूर्यकिरण येत नाही नीट अजून पण. त्या काळी कसं असेल विचार करा. म्हणजे जे अफजल खानचं सैन्य आलं होतं ना, ते अर्ध ते बघूनच घाबरलं होतं की हे इथं कुठं आलं आम्ही. त्यांना या गोष्टी सवय नाही आहे सह्याद्रीची. ते सगळे दिल्लीवरून आले, पठाण लोक आहेत.
सह्याद्रीमध्ये फक्त वारा, पाऊस आणि मराठी एवढेच करू शकतात. लक्षात घ्या. त्या लोकांना इथला अनुभव नव्हता आणि ह्याचाच महाराजांनी फायदा घेतला. जरी त्यांची आपली संख्या कमी आहे तरी खचून नाही गेले महाराज. काय केलं त्यांनी? ओढलं त्यांनी जावळीमध्ये अफजल खानाला. आपल्या इथं खेचलं. त्याची ताकद जास्त आहे ना, आपली कमी आहे ना, ठीक आहे, ते आपण काय करू, त्याची माणसं कमी करू, ह्याचा विचार केला. 3-3 दिवस आपले मावळे त्या जंगलामध्ये बसून आहेत. 3-3 दिवस. लक्षात घ्या. खाल्लं नसेल, काय नसेल, निष्ठा. आणि हे सगळं कधी घडले माहिती का तुम्हाला? जेव्हा राजगडावरती महाराजांची पहिली पत्नी महाराणी सईबाई यांचं निधन झालं होतं. लक्षात घ्या. आजच्या काळात जर वेळ असली असती तर माणूस रडत बसला असतं इथं. माझी बायको गेली, मला बारकं पोरग आहे. छोटी गोष्ट नाहीये ही. स्वराज्य कार्य ते सगळं सोडून महाराज अफजल खानला भेटायला गेलेत. का गेले भेटायला? त्यांना माहिती होतं. कारण अफजल खान हा हे संकट आले महाराष्ट्रावरती, हे जर स्वराज्यामध्ये आलं, एक लक्षात घ्या, कुठल्या पण शत्रूच्या मोहिमा जेव्हा स्वराज्यामध्ये येतात ना, ते फक्त येत नाही, आजूबाजूची गावं जाळतात, त्याच्यामुळे नुकसान होतं, मारतात लोकांना, घरं जाळतात, शेती जाळतात. त्याच्यामुळे महाराजांच्या जेवढ्या पण मोहिमा आहेत ना, त्या सगळ्या स्वराज्याच्या बाहेर आहेत. आता प्रतापगड नुकता जिंकला होता जावळीमध्ये. राजगडापासून लांब आहे बघा, त्याची सरहद लांब आहे, म्हणून तिथं गेला युद्ध. पन्हाळ्याचं झालं ते पन्हाळ्यात नुकताच जिंकला होता म्हणून लांब आहे. त्यांनी राजगडावरती नाही बोलवलं अफजल खानाला. का नाही बोलवलं? कारण का आपल्या स्वराज्यामध्ये तो आला तर तो तिथं पूर्ण जाळून टाकणार, बेचिराग करणार, आपलं नुकसान होणार आहे. ह्याचा विचार केला आहे की माझ्या प्रजेपासून मला लांब यायचं आहे, म्हणून त्यांनी जावळीमध्ये त्याला आणलं आणि तिला त्याचा वध केला. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर 70 परत इथं स्वारी केली महाराजांनी, परत किल्ला जिंकला. त्याच्यानंतर 70 साली आता सगळ्यांना असं वाटतं की सुरतला चोरी केली महाराजांनी, सुरत लुटली. पहिले तरी लोकांनी बाहेर काढा, सुरतला छापा टाकला. त्याला चोरी बिरी बोलत नाही. 400-500 वर्षापासून ही जी लोक आली होती उत्तरेतून, यांनी आपल्या घरातलं इथलं लुटलं आणि घेऊन गेले. 30 लक्ष्मी परत महाराजांनी आणली स्वराज्यात, म्हणून वरती लक्ष्मीकोटी बांधली. सगळ्यांनी सांगतात पहिल्या डोक्यातून बाहेर काढाय, लूट बीट केली, छापा टाकलाय 70 साली सुरतमध्ये. आणि तुम्हाला मस्करी वाटेल, खोटे वाटेल तुम्हाला, वर्तमानपत्र असतं ना, न्यूजपेपर, त्याच्या पहिल्या पानावरती महाराजांची बातमी महाराज हयात असताना आली. लंडन गॅजेट नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याचं आजचं नाव लंडन टाइम्स झालं. अजून पण तो पेपर आहे, UK चा पेपर आहे, इंग्लंडचा पेपर आहे. त्या सुरतमध्ये जे इंग्रज होते ना, त्यांनी मुंबईच्या इंग्रजांना पत्र लिहिलं की सुरतमध्ये काय झालं, इथली परिस्थिती काय. मुंबईच्या लोकांनी लंडनमध्ये पत्र लिहिलं, पहिल्या पानावर छापून आलं, इंग्लिशमध्ये लिहिलंय, सुरत ट्रेम्बल्स बाय द नेम ऑफ शिवाजी. सुरतमध्ये शिवाजी हे नाव जर ऐकलं तिथे लोक कापतात. हे महाराज जिवंत असताना बातमी छापून आली महाराज त्याकडे. फक्त इथपर्यंत लोकांना माहीत नव्हतं महाराजांचं, आता समुद्रपार लोकांना माहिती आहे. पहिलं जे महाराजांचं पुस्तक लिहिलंय ना, ते पोर्तुगीज माणसाने लिहिलंय, त्याचं नाव कॉस्मो डी गार्ड. 1680ला त्यांनी चालू केलं, 1706 साली पूर्ण झालं. पोर्तुगीजमध्ये लिहिलंय, पोर्तुगीजमध्ये. किती मोठा महान राजा आपला. पण आपण काय समजलंय फक्त महाराजांना, 1630ला जन्म झालाय, त्यानंतर 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वर शपथ घेतली, तोरणा जिंकलाय, समोर राजगड बांधला, त्याच्यानंतर कुठे गेले, जावळी जिंकली, अफजल खानला मारलं, त्यानंतर शाहिस्तेखानला त्याची बोटं छाटली, सुरतेला गेले, दोनदा सुरत तुटली, त्याच्यानंतर परत रायगडावरती आले, रायगडावरती राज्याभिषेक झाला आणि 1680ला निधन झालं. इतके छोटे नाही आहेत ते. अहो लोकांचे आयुष्य निघून जातील त्यांचा अभ्यास करायला. कुठला सिनेमा, कुठलं पुस्तक अजूनपर्यंत महाराजांवरती असं एक पण नाही ज्यावरती पूर्ण महाराजांना म्हणतो ना आपण, त्यांचं पूर्ण जे त्यांचा इतिहास जे जे पण त्यांचं कर्तृत्व आहे ते सगळं दाखवू शकेल. लोकांच्या पिढ्या जातील एवढं त्या माणसाचं कर्तृत्व आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत. ही जेव्हा इथं 70 साली परत जेव्हा स्वारी केली, तेव्हा मागून सगळे गनिम येत होते सुरतेवरून. काही लोक तर पळूनच गेली होती. जसं तुम्हाला सांगितलं मी की सुरतेमध्ये आधीपासून महाराजांना माहिती होतं की कुठल्या घरामध्ये काय आहे. इथून खाली गेले की या वाल्या खोलीमध्ये हे भेटणार आहे, इकडच्या खोलीमध्ये हे भेटणार. हे सगळं कशामुळे आलं? हेर खातं महाराजांचं, बैरजी नाईक. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे तानाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, बाजीप्रभूंबद्दल लिहिलेलं आहे, मुरारबाजींबद्दल आपल्याला इतिहास माहिती आहे. पण बैरजी नाईकांबद्दल माहिती आहे का? नाही माहिती. का नाही माहिती? गुप्तहेर होते ते. आणि त्यांची कामगिरी बघा कशी असेल की त्यांनी जे काम केलंय ते आत्ता आपल्याला माहीतच नाही की त्यांनी काय काम केलंय, पण आपल्याला त्यांचं कर्तृत्व माहिती आहे, त्यांचं नाव माहिती आहे. इतिहास जरी नसेल माहिती की ते कुठलं त्यांचं गाव काय,
तरी कर्तृत्व तर सगळ्यांना माहिती आहे. हेच त्यांचं कर्तृत्व होतं की जी पूर्ण मोहिमेची जी रूपरेखा होती ना ती महाराजांच्या समोर राजगडावरती आधीच बहिर्जींनी आणली होती. कुठं कोण कुठं बसलंय, कोणी वेश घेतला भिकाऱ्याचा, कोणी सावकाराचा वेश घेतला, हे तिथल्या लोकांना माहीत नव्हतं की हे लोक मराठी आहेत. त्यांच्या घरात राहिलेत लोक आपली. आणि महाराजांना पूर्ण समोर रूपरेखा दिली की महाराज इथं हे घर आहे, इथं हा सावकार आहे, ह्याच्याकडे इतकं आहे, ह्याच्याकडे इतकं आहे, ह्याच्याकडे इतकं आहे, बस शाबास हिरोजी वेरजी शाबास. आणि तिथून जे आपले सगळे मराठी निघालेत ते सुरतेला पोचले, धडक मारले सुरतेला महाराजांनी. सुरतेला गेल्यानंतर किल्ल्याच्या जी तिथे एक मेन किल्ला आहे, प्रमुख किल्ला आहे सुरतेवरती. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं बरं किल्ल्याला पत्र लिहिलंय की आम्ही आलोय, जे जे आहे ते आम्हाला दे, हे तर आम्ही आत येऊ, आम्ही आत आलो तर तुला मागत पडेल, समोरचं काय दाखवील या पाहून घेऊ. महाराज आत गेल्यानंतर मग त्यांना समजलं की काय अवस्था आहे सुरतची. सुरतला बदसुरत केलं महाराजांनी, बदसुरत. आणि सुरत हे औरंगजेबाचं सगळ्यात लाडकं शहर, सगळ्यात लाडकं शहर. त्याच्या बहिणीचा जन्म इथं आला, 2 बहिणीचे जन्म तिथे सुरतेमध्ये आला. त्याचं नाक कापण्याचं आलं महाराजांनी. आणि त्याच्यानंतर महाराजांनी पत्र लिहिलंय औरंगजेबाला, मस्करी उडवली त्याची की आलो होतो वरती, मारला छापा, चुकलं जरा आमचं, असं पत्र पण लिहिलंय. विचार करा त्या औरंगजेबाची अवस्था काय आली असेल. आहे ना, बरोबर आहे ना. एवढं तिथून काबूल पासून, कंधार पासून बंगालपर्यंत एवढं साम्राज्य होतं त्याचं. पण त्याला दक्षिण जिंकता आलं का, आपलं स्वराज्य जिंकता आलं का, का जिंकता आलं नाही. गडकोट उत्तरेमध्ये तुम्ही जाल तिथे गडकोट आहे, कसे आहेत सगळ्यांना माहिती. राजस्थानमध्ये आहेत, UPला आहेत, दिल्लीला आहेत, गुजरातमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत. जाऊन कधीतरी बघा, असे पडके नाही आहेत, एकदम व्यवस्थित आहेत. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे काय. हॅलो, कारण तुम्हाला माहिती का. माना वाकवले तुम्ही, बरोबर. हे त्यांनी मांडलिक स्वीकारले मुघलांचं. जेव्हा त्यांच्यावरती युद्ध झालं ना त्यांनी करार केलेत, झुकलेत आणि भिंत्या वाचवल्या. इथलं असं प्रकारच नाहीये आपल्या स्वराज्यामध्ये, आपल्या इतिहासामध्ये असं माघार घेणं कधी नाहीच आहे. जेव्हा जेव्हा आक्रमण झालेत ना छात्या फाकवल्यात मराठ्यांनी आणि लढलेत. आणि कसे लढलेत, शेवटच्या थेंबापर्यंत रक्ताच्या. माझे प्रभू माहिती ना, माझे प्रभू देशपांडे आहे ना इतिहास माहिती. म्हणून हे गडकोट असे जरी हे तुटके पडलेले असतील ना तरी हे लढताना असे झाले त्याची अवस्था. दुश्मनाचा तोफ गोळा झेलताना त्याच्यावरती घाव झाला. तिथं काही रक्त सांडलं नाहीये, म्हणून तसेच आहेत ते. आणि ते पॅलेस आहेत, पॅलेस ते महाल आहेत. हे महाल नाही आहेत, हे लढाऊ किल्ले आहेत. त्यांनी स्वराज्य राखले. एक एक किल्ला 6-6 वर्ष लढला आहे हो, 6-6 वर्ष. रामशेष नाशिक याच्यापेक्षा बारका किल्ला आहे. भुईकोट आहे, 6 वर्ष लढलाय, 6 वर्ष. रामशेषचा किल्ला 6 वर्ष. चाकणचे किल्ला एक संग्रामदुर्ग, त्याची अवस्था खूप बिकट आहे. 9 महिने किल्ला लढला, 9 महिने. फिरंगोजी नरसाळा, कुठलं गाव कुठलं त्याचं काहीच माहित नाही, पण कर्तृत्व माहिती आहे. किती होते माहिती आहे आपली संख्या तिथं. 300 मराठी होते, 300 मावळा होता फक्त, 300 मावळा. आणि शाहिस्तेखान स्वतः पुण्यावरून 21,000ची फौज मिळाली. 21,000 काय का जवळ अंदाज तरी आहे का. 21,000 कुठं, 300 कुठं, किती फरक आहे. काय केलं असेल एखाद्याने, खूप आहेत तिथं. एक जण 10 जरी मारला तरी नाही आपण मारू शकत. जाऊ द्या, शरण जाऊ. माझ्या शिवछत्रपतींचा गडकोट आहे. शरण जाणं नाही शिकवलंय महाराजांनी. अरे हा जो दिसतोय ना ध्वज, याचा रंग का भगवा आहे, रक्त सांडले लोकांनी त्याच्यावरती, समजलं का. आणि या भगव्यामुळेच आजचा 15 ऑगस्ट आहे ना, तो तिरंगा फडफडतो ना, ते या भगव्यामुळेच फडफडतो, लक्षात ठेवा. महत्व आहे याला, खूप महत्व आहे. या बारीक बारीक गोष्टी आहेत. हे आपल्याला समजलं ना तर बदल घडेल. आता या किल्ल्याची तर वाटच लावली आहे. सगळी बेडके आहेत पावसाळी, मग सरळ बोलतो, सगळे बेडके. संवर्धनाला किती येतील, 0. संवर्धन म्हणजे काय हेच माहित नाही पहिले. हे त्यांना वाटते पर्यटन स्थळ आहे. हे पर्यटन स्थळ नाहीये, आधीच सांगतो, हे पर्यटन स्थळ नाहीये. हे तीर्थक्षेत्र आहे, लक्षात घ्या. मंदिर आहे ती. कारण का या लोहगडामुळं, आता तुम्हाला सांगतो का मी असं बोलतो, या गडामुळं खालची गावं आहेत ना, 8-9 गावं, त्यांना संरक्षण होतं या गडामुळं. त्यांच्यावरती कधी हमले होत नव्हते या गडामुळं. कारण का इथं वर भगवा फडफडत होता, शत्रूला दिसायचा भगवा. आपलं राज्य नाही, स्वराज्य आहे. इथं गेलं तो वाट लागेल आपलं. म्हणून ते खालची गावं होती ना, 10-12 गावं, ही सगळी शाबूत होती. त्यांच्या घरातल्या आया म्हणजे शाबूत होत्या. आधी अशी परिस्थिती नव्हती. कधी पण आलं, मन झालं, घ्या उचलून विका, घ्या उचलून विका, घ्या उचलून विका. हे बंद करावं लागलं. आणि हे बंद कोणी केलं माहिती का, महाराजांनी केलं. आणि महाराज एवढे मोठे का होऊ शकले,
त्यांच्या आईमुळं, राजमाता जिजाऊंमुळं. लक्षात घ्या. खूप वाद चालतात. महाराजांचे गुरु कोण? हे का ते महाराजांचे गुरु राजमाता मासाहेब जिजाऊ. लक्षात घ्या. आपली पण गुरु आई असते. मी एवढं बोलतोय आधी तर का बोलू शकतोय? माझ्या आईने 9 महिने त्रास सहन केलाय पोटात, मला ठेवलंय, त्याच्यामुळे मी बोलू शकतो, उभं राहिले पायावरती. त्यांना विसरून चालणार नाही. महाराज कधी विसरणार नाही त्यांच्या आईला. लक्षात घ्या. ताजमहल प्रेमाचं प्रतीक आहे असं लोक म्हणतात. प्रेमाचं प्रतीक नाहीये. 1 लाख लोकांचे हात कलम केलेत शहाजहानने. 1 लाख लोकांचे हात कलम केलेत बांधलेल्या लोकांचे, की परत असं वास्तू बांधली नाही पाहिजे. हे प्रेमाचं प्रतीक आहे का? आणि माझ्या महाराजांनी काय केले? ज्या हिरोजी इंजलकरांनी जो रायगड बांधलाय ना, त्याची पायरीवरती त्याची शिला आहे, सेवेश ठाई तत्पर हिरोजी इंजलकर. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं महाराजांनी. राज्याभिषेक घडवला रायगडावरती. त्यांचं स्वप्न होतं ना. शहाजीराजांनी जेव्हा बँगलोरला महाराज गेले होते तेव्हा 2 गोष्टी दिल्या होत्या. 3 गोष्टी, 2 नाही 3 गोष्टी. राजमुद्रा माहिती सगळ्यांना महाराजांची, ती आपल्या शहाजी महाराजांनी महाराजांना लहानपणीच दिली आहे. आणि हा भगवा ध्वज आहे ना, हा दिला. आणि 3रं स्वप्न दिलं. स्वप्न बघायला शिकवलं महाराज. एक स्वप्न होतं त्यांचं की या भूमीमध्ये छत्रपती झाला पाहिजे. आणि ते 6 जून 1670 माहिती आहे आपलं. 6 जून 1674ला. ठीक आहे. म्हणजे आपलं 1675च्या ह्याच्यामध्ये म्हणतो, मला काळामध्ये म्हणतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, आता जो आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. ठीक आहे. ही काय तिथी आहे? तर त्या तिथीला, या तारखेला राज्याभिषेक कुठे घडला? दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडावर. तर राज्याभिषेक करणं का गरजेचं होतं? काय वाटतं तुम्हाला? बोला माझ्याशी. नाही तर मला असं वाटतं मी एकटंच बोलतो. काय गरज काय होती तेव्हा महाराजांना की राज्याभिषेक करायची? काय गरज होती? आता आपला ग्रुप आहे बरोबर. समजा एक ग्रुप आहे, उदाहरण देतो. त्यांना कार्य करायचे कुठलं तरी संवर्धनाचं कार्य करायचं. त्यांचा ग्रुप रजिस्टरच नाही आहे बरोबर. त्यांना परवानगी भेटणार आहे का? किंवा त्यांना कोण असं देणार आहे का अनुदान वगैरे? नाही. रजिस्टर करणं ग्रुप असतं ना प्रोसेस. तेव्हा काय असतं? राज्याभिषेक होणं म्हणजे काय असतं? तुम्ही तुमचं हे राज्य आता हे झालेलं आहे प्रॉपर. ठीक आहे. त्याला एक चालना आली आहे व्यवस्थित. त्यासाठी महाराजांनी काय केलंय? चलन पण आणले. चलन फोन आणली, शिवराई आणली. हे सगळं का आणलंय? की इथल्याच लोकांना इथलेच पैसे इथेच आले पाहिजे, इथून व्यवहार व्हायला पाहिजे, या रायगडावरून व्यवहार व्हायला पाहिजे. दुसऱ्यांच्या चलन आपण नाही वापरू. आता आपण डॉलर वापरतो का भारतात? नाही वापरू शकत. हे सगळं चालू केलंय. बाजारपेठ माहिती आहे आपल्याला. मोठी बाजारपेठ होती महाराजांची रायगडावरती. आणि ती बाजारपेठ म्हणजे तिथं चहा, दूध, बिस्किट असलं काय प्रकार नव्हता. लक्षात घ्या. ते रायगड येतो, साधं मंडळी नाही आहे भाजीची. तिथं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भरायचा. ते वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं. वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे जे इंग्रज, डच, फ्रेंच, मुघल हे सगळे यायचे लोक इकडून तिकडून. तेवढं पण सगळं आपला व्यवहार व्हायचा. ते सगळ्यात ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात तिथं ते लिलाव लागायचा त्या बाजारपेठमध्ये. एवढी मोठी बाजारपेठ होती रायगडावरती. प्रत्येक घरामध्ये जे आपण हे लावतो, चूल लावतो, त्या चुलीसाठी लाकूड, दूध, भाज्या या सगळ्या असायच्या. कारण गाई असायची घरात. गाईचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. का बोलतो आपण? हे कारण आहे. ही कारण आहे. ठीक आहे. आता मी बोलायला लागलो ना संध्याकाळ होईल. तुम्हीच सांगा मला कुठं थांबायचं आहे, कुठं नाही थांबायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण अजून किल्ला बघायचा आहे. अजून छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही या पायऱ्या बघताय. ठीक आहे. या पायऱ्या जुन्या पायऱ्या नाही आहेत, ते नंतर बांधल्या. जुन्या पायऱ्या कुठे तिथं आपण बोलू. तर पायऱ्या कशा बांधल्यात, का बांधल्या, त्याचं मागचं काय तत्व आहे. ठीक आहे. चला, जय शिवराय.